मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील प्रखर, तेजस्वी, अजेय आणि दूरदर्शी सेनाधीश व राजकीय शिल्पकार होते. रणभूमीवरती ते केवळ आदेश देणारे अधिपती नव्हते, तर सैन्याच्या अग्रभागी उभे राहून प्रत्येक हालचालीवरती नियंत्रण ठेवणारे धैर्यवान नेतृत्व होते. त्यांच्या उपस्थितीने सैन्याचे साहस, निष्ठा आणि पराक्रम बहुगुणित होत असे. राज्याभिषेक ही केवळ राजकीय औपचारिकता नसून सार्वभौमत्वाची जगापुढील भव्य घोषणा आहे, हे महाराजांना प्रथमतः पूर्णतः उमगले होते. त्यामुळेच त्यांनी राज्याभिषेकापूर्वी संपूर्ण प्रशासकीय रचनेला अत्युच्च दर्जाची शिस्त आणि कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून दिले होते. त्यांच्या कालखंडात जिंकलेले आणि उभारलेले किल्ले पाहता त्यांची संरक्षण व्यवस्था, कारभार आणि प्रशासन यांची निर्दोष बांधणी झाली होती हे स्पष्टपणे दिसून येते. त्यांची दूरदृष्टी, सैन्यनीती, वेगवान हालचाली, अप्रतिम गनिमी कावा, निष्ठावान सरदार, पराक्रमी मावळे आणि कुशल गुप्तहेर यांचे उत्तम जाळे होते. त्यांचे यशाचे खरे शास्त्र म्हणजे अचूक नियोजन, अभेद्य प्रशासन रचना, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि प्रजाजनांच्या हिताचे भान हेच होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.